नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. भारतात भारतीय जनगणना सुरू आहे. ही जनगणना अत्यंत महत्त्वाची असून या जनगणनेच्या अर्जामध्ये जातीचा कॉलम दिलेला आहे. त्या कॉलम मध्ये अनुसूचित जातीच्या लोकांनी जात, महार व धर्म बौद्ध असे नमूद करावे, असे आवाहन माजी आमदार डॉक्टर मिलिंद माने यांनी केले. आता यावेळेस जी भारतीय जनगणना सुरू आहे, ही जनगणना अत्यंत महत्त्वाची आहे. कारण या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही पहिल्यांदाच जातीय आधारित जनगणना या भारत देशामध्ये होत आहे. आणि ही जातीय आधारित जनगणना ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्या प्रत्येक जातीय समूहासाठी आणि त्यांचा उल्लेख यथोचित आणि अत्यंत काटेकोरपणे व्हावा, यासाठी ही जातीय जनगणना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ही जातीय जनगणना अनुसूचित जातीच्यासाठी सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. पण त्यातल्या त्यात बौद्ध समाजातील लोकांनी अत्यंत जागरूकपणे या जातीय जनगणनेला रिस्पॉन्स दिला पाहिजे. आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूरच्या दीक्षाभूमीवर बुद्ध धम्माची आम्हाला दीक्षा दिल्यानंतर आम्ही बौद्ध झालो आणि बौद्ध धर्मामध्ये जात नाही असा आमच्या सर्व बुद्धिजीवी लोकांनी आग्रह केला आणि समजही केला. आणि स्वतःला बौद्ध किंवा नवबौद्ध असं संबोधित करून आम्हाला महाराष्ट्र शासनाने 1961च्या JR नुसार अनुसूचित जातीतील लोकांनी ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे त्यांना अनुसूचित जातीच्या सवलती दिल्या खऱ्यात, परंतु केंद्रामध्ये त्या आम्हाला अजूनही मिळालेल्या नाही आहेत. बौद्धांना म्हणजे धर्मांतरित बौद्धांना केंद्र शासनामध्ये सुद्धा अजूनही सवलती मिळालेल्या नाही. आम्ही जर शेड्यूल कास्ट असू तर शेड्यूल कास्टमध्ये 59 जाती आहेत. 59 जातीमध्ये 37 नंबरवर आम्ही महार जातीचा उल्लेख आहे, परंतु बौद्ध म्हणून किंवा नवबौद्ध म्हणून त्या 59 जातीच्या यादीमध्ये अजिबात उल्लेख नाही आहे. मागची जी जनगणना झाली त्या मागच्याच जनगणनेमध्ये आमच्या समाजातील बऱ्याचशा लोकांनी जातीच्या कॉलममध्ये बौद्ध धर्म लिहिला आणि बौद्ध धर्म लिहिल्या कारणाने ते धार्मिक अल्पसंख्याकांच्या यादीमध्ये समाविष्ट झालेत आणि जातीचा कॉलममधून त्यांचं नाव निघालं. अनुसूचित जातीची या महाराष्ट्रामध्ये जवळपास 60 ते 70 लाखांनी लोकसंख्या कमी झाली. त्याच्या पाठीमागचं प्रचंड मोठं कारण हे आहे की बौद्ध धर्मांतरित बौद्ध समाजातील लोकांनी जातीच्या कॉलममध्ये महार लिहिले नाही जात, आणि त्या कारणाने ही जातीची लोकसंख्या जी आहे, महारांची लोकसंख्या ही कमी झाली, अनुसूचित जातीची लोकसंख्या कमी झाली. त्याचा दुष्परिणाम असा झाला की विधानसभेच्या जवळपास 7 ते 9 जागा कमी झाल्यात आणि लोकसभेच्या 2 ते 3 जागा देखील कमी झाल्या. हे राजकीय आरक्षण तर आमचं कमी झालंच झालं आहे, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की वैद्यकीय महाविद्यालयामध्ये असलेलं आमचं आरक्षण ते सुद्धा कमी झालेलं आहे. म्हणजे त्या जागा ज्या वाढायला पाहिजे होत्या, जातीच्या टक्केवारीमध्ये वाढायला पाहिजे होत्या, त्या वाढल्या नाहीत. 13% ते 13% राहिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या राखीव जागा ज्या असतात त्याच्यामध्ये आमचं नुकसान झालेलं आहे. इंजिनिअरिंगच्या म्हणा किंवा तुमच्या स्कॉलरशिपच्या म्हणा किंवा नोकरीतील आरक्षणाच्याही मध्ये आम्हाला त्याच्यामध्ये हे नुकसान सोसावं लागलेलं आहे. राजकीय जागांवरचं तर आमचं नुकसान झालेलंच आहे. तेवढेच आमचे जास्त आमदार निवडून आले असते तर आमच्या समाजाचं अनुसूचित जातीचं रिप्रेझेंटेशन विधानसभेमध्ये म्हणा लोकसभेमध्ये ते वाढलेलं असतं. आणि तेवढेच प्रश्न आमच्या निवडून आलेल्या कोणत्याही पक्षामधून निवडून आलेल्या अनुसूचित जातीच्या व्यक्तीने ते अनुसूचित जातीचे प्रश्न सभागृहामध्ये विधानसभेत असो किंवा लोकसभेत असो मांडण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचं कल्याण झालं असतं, त्यांचा निधी झाला असता, त्यांच्या वस्त्यांचा विकास झाला असता, समाजाचा विकास झाला असता. परंतु हे जातीच्या कॉलममध्ये महार न लिहिणे आणि फक्त बौद्ध लिहून आपण जनगणनेच्यासाठी ओके करणे हे बरोबर नाही. यावेळेसची जनगणना जात म्हणजे जात,
जातीच्या कॉलममध्ये जातच लिहावं लागते. तुम्ही जातीच्या कॉलममध्ये बौद्ध लिहू शकत नाही, कारण जर तुम्ही बौद्ध लिहिलं तर धार्मिक अल्पसंख्याक व्हाल. आणि मला हेही सांगायचं आहे की GOI गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी स्कॉलरशिप मिळते ना, ती जातीच्या आधारावर मिळणारी स्कॉलरशिप ही अल्पसंख्याकांना जे काही स्कॉलरशिप मिळते किंवा अनुदान मिळते त्याच्या निम्म देखील नाही. म्हणून अल्पसंख्याक होणे आपलं आर्थिक नुकसान आहे, नोकऱ्यातलं तर आहेच आहे. आणि पुढचे सुद्धा भरपूर सारे प्रश्न आहे की कास्ट सर्टिफिकेटमध्ये बौद्ध लिहिल्यानंतर केंद्र सरकारच्या नोकऱ्या तुम्हाला अवेल करता येत नाही, ते आरक्षण आपल्याला अवेल करता येत नाही, त्याचे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होतात. म्हणून माझी सर्व महाराष्ट्रातील महार जातीतील लोकांना नम्रतेची विनंती आहे. माझ्या वडिलांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. माझ्या शाळेच्या दाखल्यावर लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये बौद्ध लिहिलेलं आहे. त्यानंतर माझा जातीचा दाखलासुद्धा त्यावेळेस नवबौद्ध म्हणून मला देण्यात आलेला होता. जेव्हा मला निवडणूक लढण्याची वेळ माझ्यावर आली आणि कास्ट व्हॅलिडिटी मला मागण्यात आली, तर माझं जे जातीचं प्रमाण कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे ते मला महार देण्यात आलं. आणि ते महाराष्ट्र शासनाने जे दिलेलं आहे ते बरोबर होतं. आणि म्हणून आता मी जातीच्या कॉलममध्ये महार लिहितो आणि धर्माच्या कॉलममध्ये बौद्ध लिहितो. तर सर्वांना माझी नम्रतेची विनंती आहे की जातीच्या कॉलममध्ये तुम्ही महार लिहा, म्हणजे तुम्ही अनुसूचित जातीचे आहे. आणि तुम्ही बौद्ध धर्म लिहा. महार लिहिलं म्हणजे हिंदू लिहिण्याची गरजच नाही आहे. तुम्ही बौद्ध स्पष्टपणे लिहू शकता, म्हणजे तुम्ही बौद्ध असल्याचाही त्याच्यामध्ये निर्वाळा येतो आणि तुमची जाती त्यामध्ये काउंटिंग होते, तुमचं राजकीय आरक्षण. आणि उद्या हे अबगडामध्ये समजा महारांची जातीची लोकसंख्या अबगडामध्ये जर कमी झाली तर तुमचं शैक्षणिक आरक्षण कमी होणार, नोकऱ्यातलं आरक्षण कमी होणार अबगटाच्या नुसार, आणि अबगटाच्या नुसार तुमचं राजकीय आरक्षणसुद्धा कमी होणार आहे. म्हणून यावेळेस आता ह्या अबगटाच्या आंदोलन जे सुरू असताना, सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय आले असताना, बौद्धांनी आपली जात महार लिहावी आणि धर्म बौद्ध लिहावा. हा धर्म धर्माच्या जागी आहे आणि जात जागेच्या जागी आहे. हिंदू, जैन, बौद्ध, शीख या लोकांचं ज्यांचा जो धर्म आहे तो धर्म लिहावा आणि त्यांनी त्यांची जात लिहावी, याच्यावर काही अर्थ नाही. हां, अनुसूचित जातीच्या व्यक्तीने जर ख्रिश्चन धर्म जर स्वीकारला तर मग मात्र त्याला अनुसूचित जातीचे फायदे 100% मिळत नाही. त्यांनी मुसलमान धर्म स्वीकारला त्याला अनुसूचित जातीचे फायदे 100% मिळणार नाहीत. हे GRच आहे. परंतु अनुसूचित जातीमध्ये आपण आहोत आणि आपण बौद्ध धर्म लिहिला तर आपल्या आरक्षणाला कुठेही धक्का लागत नाही. म्हणून आपण आपल्या जातीच्या कॉलममध्ये महार ही जात लिहावी, धर्म बौद्ध लिहावा. काही लोक असं म्हणतात की आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी स्वाभिमानी व्हायला शिकवलेलं. तर तुम्हाला कोणताही तुमचा स्वाभिमान यामध्ये दुखवत नाही किंवा तुमचं श्रेष्ठत्व सुद्धा यामध्ये दुखवल्या जात नाही किंवा तुमचा काही कमीपणा याच्यामध्ये नाही आहे. जी जात नाही त्याला जात म्हणतात आणि जात म्हणजे जातच राहते. जातीचा उल्लेख तुम्हाला महार म्हणूनच करावा लागेल आणि धर्माचा उल्लेख जो आहे बौद्ध धर्म म्हणून तुम्ही बौद्ध धर्म म्हणून करू शकता किंवा धर्माच्या कॉलममध्ये तुम्ही बौद्ध लिहू शकता. ही माझी प्रांजळ विनंती. पुन्हा आपल्या पायावर धोंडा पाडून घेऊ नको असं मी बौद्ध समाजाला कळकळीची हात जोडून विनंती करतो आहे. परंतु मला तरी असं वाटतं की ठीक आहे ना, बुद्धिजीवी आहेत तुम्ही, बुद्धिजीवी, परंतु बुद्धिजीवी लोकांनी आपल्या जातीतील लोकांना, आपल्या धर्मातील लोकांना योग्य ते मार्गदर्शन त्यांनी करावं. त्यांचा म्हणजे कुठेही जे घोळ झाला नाही, वैचारिक घोळ झाला नाही पाहिजे, त्यांच्या हातून काही घोडचूक झाली नाही पाहिजे, अशी सूचना आपल्या सर्व बुद्धिजीवी लोकांनी आपल्या समाजातील लोकांना द्याव्या. म्हणून ही यावेळची जातीय जनगणना जी आहे ती अत्यंत कॉन्शियस, डोळ्यात तेल घालून करा, नाहीतर यामध्ये आपलं नुकसान सामावलेलं आहे. आणि नुसतं आपलं सध्याचं नुकसान नव्हे तर येणाऱ्या भावी पिढ्यांचं सुद्धा नुकसान त्यामध्ये सामावलेलं आहे. म्हणून माझ्या सर्व बौद्ध धर्मीयांना, महाराष्ट्रातील सर्व महार जातीतील लोकांना हात जोडून विनंती करतो की जातीच्या कॉलममध्ये तुम्ही महार जात लिहा आणि धर्माच्या कॉलममध्ये तुम्ही बौद्ध धर्म लिहा. तिथे हिंदू लिहिण्याची काही एक गरज नाही.